सणासुदीचे दिवस सुरू झाले की आवर्जून बनविला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळ्या. गौराईसाठी नैवेद्य असो वा होळी पौर्णिमे विशेष पुरणपोळ्या घराघरात बनविल्या जातात. आज आपण झटपट पुरण बनवण्यापासून ते पोळ्या तयार करण्यापर्यंतच्या सगळ्या टप्प्यांची माहिती या व्हिडिओत बघूया. नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी एक मोठी वाटी चणा डाळ घेतली. वजनी प्रमाणात अर्धा पाव किलो होईल. ती 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. नंतर अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली. तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता. त्यानंतर एका कुकरच्या भांड्यात 1 वाटी चणा डाळीसाठी 3 ते 4 वाट्या पाणी घालून घेतले. मला कट काढायचा होता म्हणून मी 4 वाट्या पाणी घातले. मग त्यात चिमूटभर हळद आणि 1 चमचा गोड तेल घालून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर थंड झाल्यावर एका पातेल्यावर चाळण ठेवून चणा डाळ ओतून घेतली. पातेल्यात चणा डाळीतील पाणी जमा झाले, यालाच कट असे म्हणतात. आणि मग चाळणीवर डाळ निथळत ठेवून कोरडी करून घेतली. मग एका पातेल्यात ही शिजलेली चणा डाळ आणि तेवढ्याच मापाचे किसलेला गूळ 1 मोठी वाटी वरपर्यंत भरून एकत्र करून घेतला आणि गॅस चालू केला. मध्यम गॅस फ्लेमवर गूळ आणि चणा डाळ एकजीव करून घेण्यासाठी ठेवली. थोड्या वेळाने गूळ वितळायला लागला आणि मिश्रण पातळ होऊ लागले. आपण सतत ढवळत राहायचे म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही. हळूहळू मिश्रण दाट होऊ लागेल. दाखवलेल्या कन्सिस्टन्सीचे करून घ्यायचे. त्यात 1 चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ किसून घालायचे. मिश्रणात चमचा उभा करून पाहायचा. चमचा उभा राहिला की मिश्रण तयार झाले असे समजायचे. गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडे गरम असतानाच आपण चाळणीवर बारीक करून घेऊयात. तुम्ही पुरण यंत्राचा सुद्धा वापर करू शकता, पण मी हे झटपट चाळणीनेच मऊ करून घेणार आहे. एका पातेल्यावर चाळण ठेवून त्यात थोडं थोडं पुरण घेत पेल्याने किंवा वाटीने घोळवत राहायचं. हळूहळू चाळीतून मुलायम मिश्रण पातेल्यात पडायला लागेल. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तयार करून घेतली तर पोळ्या लाटायला सोप्या पडतात. या प्रमाणात साधारण 9 ते 10 मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. आता आपण पोळ्यांसाठी लागणारे पीठ मळूयात. एका ताटात पाव चमचा मीठ आणि चिमूटभर रंग येण्यासाठी हळद घेतली. 1 वाटी मैद्याचे आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊन चाळणीने चाळून घेतले. आपण तयार केलेल्या पुरणासाठी 2 वाट्या पीठ हे प्रमाण अगदी परफेक्ट होते. पिठात हळूहळू पाणी घालत चिकटसर गोळा तयार करायला घ्यायचा. मग 1 चमचा तेल घेऊन पीठ मळून गोळा तयार करायचा. त्यानंतर हळूहळू थोडं पाणी घालत, थोडं तेल घालत परत हे पीठ आपल्याला अगदी 10 मिनटं मऊसूत होईस्तोवर मळून घ्यायचं आहे. असे 3 ते 4 वेळा थोडं पाणी थोडं तेल घेत पीठ अगदी मऊ होईस्तोवर मळून घ्यायचे आणि मग 1 तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचे. इकडे मळलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे. साधारण या प्रमाणात 9 ते 10 गोळे तयार होतात किंवा तेवढेच पुरणाचे गोळे तयार करून घेतलेत. नंतर हातात एक पिठाचा गोळा अंगठ्याने आणि बोटांनी दाबत वाटीसारखा करून घेतला. मग एक पुरणाचा गोळा वाटीवर ठेवत बोटांनी दाबत गोळ्यात भरून घ्यायचे आणि मग गोळ्याचे तोंड बंद करून नंतर वर आलेले पीठ तिथेच थोडेसे दुमडून घ्यायचे. आता हाताने प्रेस करून गोळा थोडा चपटा करून घ्यायचा. त्यानंतर थोडं पीठ लावून पोळपाटावर केलेला गोळा बोटांनी थापत थोडा पसरवून घ्यायचा म्हणजे पुरण सर्वत्र कडेपर्यंत पसरेल. आणि मग लाटण्याने हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. साधारण पीठ व पुरण व्यवस्थित असेल तर पोळी छान पातळ लाटली जाते. नंतर तापलेल्या तव्यावर थोडे तूप लावून पोळी अलगद सोडायची आणि मध्यम गॅसवर एका बाजूने शेकल्यावर थोडी कोरडी झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही शेकवून घ्यायची. शेकवताना भरपूर तूप लावायचे म्हणजे पोळी खूपच चविष्ट आणि रुचकर अशी बनते. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या. अशी ही भरपूर पुरण भरलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपण तूप, दूध
बटाट्याची भाजी किंवा कटाच्या आमटीसोबत सर्व करू शकतो. या सगळ्या पदार्थांसोबत तिची चव अप्रतिम लागते. अशाच प्रकारच्या आणखी रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा. लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सपोर्ट करा.